ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 12 महिन्यानंतर सूर्य आणि शनी पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. त्यामुळे सूर्य शनी समसप्तक योग तयार होतोय. यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आलाय, कारण ही पिता पुत्रांची वक्रदृष्टी 5 राशींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ घडवून आणू शकते असं म्हटलं जातंय. या राशींच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठं नुकसान होऊ शकतं, त्यांच्या नोकऱ्याही जाऊ शकतात. सूर्य आणि शनीच्या अशुभ दृष्टीमुळे कोणत्या राशींनी सतर्क राहायला हवे, चला जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. तर तब्बल 12 महिन्यानंतर सूर्य आणि शनी पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल आणि शनी सोबत समसप्तक योग तयार करेल. सूर्य आणि शनीचा समसप्तक योग अत्यंत धोकादायक मानला जातो. सूर्य आणि शनी ज्यांना पिता पुत्र म्हटलं जातं, त्यांचं आपापसात वैर असल्याचं पौराणिक कथेत सांगितलंय. अशा परिस्थितीत जेव्हा सूर्य आणि शनी सप्तम दृष्टिकोनातून एकमेकांकडे पाहतात, तेव्हा ते मेष आणि मकर राशीसह 5 राशींच्या लोकांच्या आयुष्यात उलथापालथ घडवून आणू शकतात असं म्हणतात. या राशींच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठं नुकसान होऊ शकतं, सोबतच त्यांच्या नोकऱ्याही जाऊ शकतात आणि अनेक अडचणींना सुद्धा सामोरं जावं लागू शकतं. सूर्य आणि शनीच्या अशुभ दृष्टीमुळे मेष आणि मकर व्यतिरिक्त कोणत्या आहेत त्या राशी? तर पहिली रास आहे मेष रास. सूर्य आणि शनी समसप्तक योगाच्या अशुभ प्रभावामुळे मनाविरुद्ध काही गोष्टी घडू शकतात आणि तुमच्या करिअरमध्येही मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला सल्ला दिला जातो की आर्थिक बाबतीतही कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नये. तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही मोठ्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. सोबतच कुटुंबातील सदस्यांची आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचाही सल्ला दिला जातोय. खरेदी विक्री करताना सुद्धा पैसे मोजून वापरावे असा सल्ला सुद्धा दिला जातोय. त्यानंतर दुसरी रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनी या काळात विचारपूर्वक काम करण्याचा सल्ला दिला जातोय. प्रेम संबंधांमध्ये सिंह राशीच्या व्यक्तींचं मन दुखावण्याची शक्यता आहे. सोबतच सिंह राशीच्या व्यक्ती रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या पार्टनरसोबत तुमचं नातं बिघडू शकतं. विश्वासाचं नातं निर्माण करावं, वाद टाळावे आणि सुसंवाद वाढवावा असा सल्ला दिला जातोय. शिवाय करिअरच्या दृष्टिकोनातूनही हा कालावधी सिंह राशीसाठी योग्य मानला जात नाहीये. ऑफिसमधील इतर लोकांशी तुमचे संबंध बिघडू शकतात, ज्यामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवू शकतो. वाणीवर आणि विचारांवर संयम ठेवणं योग्य ठरू शकतं असं सांगितलं जात आहे. त्यानंतर आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ त्रासदायक ठरू शकेल. तुमच्या जीवनात अनावश्यक खर्च आणि तणावही वाढू शकतो, ज्यामुळे वैवाहिक जीवनात अशांतता वाढू शकते आणि कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध तणावपूर्ण होऊ शकतात. नकारात्मकता वाढल्याने तणाव वाढू शकतो. त्यामुळे नोकरी व्यवसायात सावधगिरीने पावले उचलावीत असा सल्ला दिला जातोय. शिवाय आर्थिक व्यवहारात अनुभवी लोकांचे सल्ले कन्या राशीच्या व्यक्तींनी घ्यावे, त्यामुळे नुकसान कमी होण्यास मदत होईल असंही सांगितलं जातं. त्यानंतर आहे वृश्चिक रास. सूर्य आणि शनीचा समसप्तक योग वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात अनावश्यक चिंता आणि समस्या वाढवणारा काळ ठरू शकेल. त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या चालू असलेल्या कामात अचानक अडचणी येऊ शकतात आणि आपलं काम अडून राहू शकतं. या काळात आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरी व्यवसायात इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबी व्हावं. कोणालाही शब्द देताना आधी विचार करावा. व्यवहार चोख राहू द्यावा, नाहीतर पैशावरून बिकट परिस्थितीही निर्माण होऊ शकेल असं सांगितलं जात आहे. त्यानंतरची राशी आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना अनेक बाबतीत समस्यांनी भरलेला असेल आणि आरोग्याच्या तक्रारी देखील उद्भवू शकतात. नोकरी व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधानतेनं काम करावं. प्रेम संबंधात तिसऱ्या व्यक्तीकडून मकर राशीच्या व्यक्तींची फसवणूक होऊ शकते. एवढंच काय तर मित्रपरिवार किंवा नातलगांकडूनही धोका संभावतोय असं सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची खातरजमा करावी आणि मगच विश्वास ठेवावा, तेच फायद्याचं राहील असं सांगितलं जात आहे. तर 16 ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत भ्रमण करत आहे. या संक्रमणानंतर सूर्य आणि शनीच्या दरम्यान समसप्तक योग तयार होईल. या काळात कुंभ राशीमध्ये स्थित शनी आणि सूर्य एकमेकांपासून 7व्या घरात असतील आणि एकमेकांपासून 180 अंशावर असतील. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनी यांच्यातील संबंध शत्रूसारखे मानले जातात. या स्थितीत सूर्य आणि शनीचा समसप्तक योगाच्या अशुभ प्रभावामुळे मेष आणि मकर राशींसह 5 राशींच्या लोकांच्या आयुष्यात अचानक समस्या वाढू शकतात. व्यवसायात मोठं नुकसान होऊ शकतं. व्यावसायिक भागीदारांसोबतचे संबंध अचानक बिघडू शकतात. शिवाय वैवाहिक जीवनातही वादळ येऊ शकतं.
या काळामध्ये या राशींच्या लोकांच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडू शकतात। यावेळी आवर्जून काळजी घ्यावी असा सल्ला दिला जातोय। तुमची रास कोणती? तुमच्या राशीचाही या राशींचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।